ते लेकरू जर त्या टायर खाली जात असेल तर ती ऊसतोडी करून उपयोग काय आहे? त्या आई वडिलांचं अंतःकरण काय म्हणत असेल? त्यांच्या आई वडिलांनी ऊसतोडीचं काम सुद्धा केलंय पहा. कोणतं? ऊसतोडीचं काम सुद्धा केलंय. आणि मी सांगेल, येथे एखाद्या डॉक्टराच्या मुलानं डॉक्टर होणं एवढी मोठी गोष्ट नाही. एखाद्या डॉक्टराच्या मुलानं डॉक्टर होणं मोठी गोष्ट नाही. एखाद्या शिक्षकाच्या मुलानं शिक्षक होणं मोठी गोष्ट नाही. पण एखाद्या ऊसतोड कामगाराच्या मुलालाही अवघ्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. आपण पाहतोय ऊसतोड कामगारांचं वय, ऊसतोड कामगारांचं काम म्हणजे सोपी गोष्ट नाही. जेव्हा पाहतो आपण, तुम्हाला माहिती का नाही मला माहिती नाही, पण तो अनुभव मलाही स्वतः जवळून आहे. कारण माझे आई वडील ऊसतोडी करत होते अगोदर, अगदी 4-5 वर्षापूर्वी. तो काय त्रास असतो फक्त आपल्याला माहिती असतं की ज्या परिवारात, ज्या कुटुंबामध्ये ती माणसं असतात पहा, माणसाला नक्कीच काहीतरी कार्य घडण्यासाठी, काहीतरी निर्माण करण्यासाठी अगोदर खूप त्रास सहन करावा लागतो. ऊसतोड कामगारांचं जर आपण पाहिलं ना, जेव्हा ते ऊसतोडीसाठी जातात 60-70 हजार 80 हजारासाठी 6 महिने ऊस तोडतात. रात्रंदिवस एक करतात. रात्रीच्या 12ला 1ला आणि 2-2:30 वाजता ऊस तोडायला जाताना मी पाहिलंय. माझे आई वडील जायचे रात्री 2-2:30ला ऊस तोडीला जायचे. घरी कोण नसायचं. पहाटे 4 वाजता आम्ही उठणार, काम वगैरे सगळं असायचे, जनावरे सगळं पाहायचं. पण मी सांगेल, माणसाची परिस्थिती माणसाला खूप काही शिकवत असते पहा. कदाचित कधी कधी वाटत असतं कीर्तनकार म्हटल्याच्या नंतर खूप मोठ्या घरच्या असतील, खूप चांगलं असेल, असं नसतं. सगळ्या परिस्थितीमधून जो कीर्तनकार येतो ना, ते कीर्तनकाराचा महाराष्ट्रात कोणी हात धरत नसतो. कारण प्रत्येक परिस्थिती जाण त्यांना असते. जेव्हा ऊसतोड करण्यासाठी एखाद्या परिवारातली खेड्याच्या ठिकाणी जाऊन पहा, अगदी लहान लहान लेकरं, 5वी 6वीचे 3री 4थीचे लेकरं वाऱ्यावरती सोडून आजी आजोबाच्या स्वाधीन करावेत. त्यांना कोण नसतं वारसदार गेल्याच्या नंतर. कपडे धुतलेत का नाही कोणी पाहत नाही, जेवण केलं का नाही कोणी विचारायला नाही. माझे वडील कधी कधी सांगत असतात पहा, त्यांच्या काळामध्ये 2.5-3 रुपये त्यांना रोज होता. 2.5-3 रुपये रोज. जेव्हा माझे आजी आजोबा ऊसतोडीला जायचे तेव्हा 6 महिने वडिलांना ते सांगायचे. माझी आजी अजूनही सांगते की माझे वडील ते 3 जण भाऊ, 3 जणांनी अशा दिवडी करायच्या आणि त्या दिवडीमध्ये आपोआपले तुकडे असे वाळून वाळून भाकरीचे ठेवायचे आणि ती पाण्यात भिजून खायचे. एवढी परिस्थिती वाईट असते पहा. कारण आपण पाहतो कधी कधी आता सगळ्या गोष्टी सगळ्या अनुकूल आहेत माणसाला, पण जेव्हा ती परिस्थिती येते तेव्हा खूप वाईट गोष्ट असते. काही सांगतो, गरिबीचे लेकरं जर शेती ऊसतोडीसाठी घेऊन गेले तर त्या आई वडिलांनी ऊसतोडीसाठी निघावं. रात्री पहाटे 2:30-3 वाजता जेव्हा ऊसतोडी करावी, सकाळी टायर भरून काढावं. जेव्हा ती गाडी भरायची ऊसानं ते टायर जर भरलं, ती गाडी भरली, लेकरू जिथं झोपले ना, कधी कधी कित्येक घटना मी ऐकल्यात, स्वतः पाहिल्यात. जेव्हा अजूनही गाडीत बसते, गाडीत फिरते, मी महाराष्ट्रामध्ये फिरते, पण जेव्हा मी स्वतः एखाद्या माणसाची, आमच्या घराच्या समोरच खूप मोठ्या कोप्या वगैरे येतात, कारखाना जवळ आहे, त्या कोप्यामधलं कोणताही एखादी बाई जरी आमच्या घरी आली ना, तर त्यांना काहीतरी खायला दिल्याशिवाय मी जाऊ देत नाही पहा. कारण परिस्थिती खूप वाईट असते. आपण कित्येक प्रसंग ऐकलेत, कित्येक प्रसंग पाहिलेत. ऊसतोडीला गेले, लहान लेकरू होतं, कुठं झोपलं माहिती नाही, टायर त्याच्या अंगावरून गेलं आणि त्याचा मृत्यू झाला. असे कित्येक आपण उदाहरणं, कित्येक प्रकरणं पाहिलेत. ज्या आई वडिलांनी ऊसतोडीच्या लेकरांसाठी करतायत, ते लेकरू जर त्या टायर खाली जात असेल तर ती ऊसतोडी करून उपयोग काय आहे? त्या आई वडिलांचं अंतःकरण काय म्हणत असेल? कारण ही जाण कोणालाही असू शकत नाही जे स्वतः जवळून जाऊन पाहतात. जरी गाडीत बसलेली असले ना, एखाद्या माणसं टायरवरती जर चालते ना, त्यांच्याकडे पाहून कधी कधी रडायला येतं. वाईट वाटतं कधी कधी की यांची परिस्थिती आमच्यासारखी बदलली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कोणताच माणूस गरीब नाही राहिला पाहिजे. गरीब राहतात, ऊसतोड करतात, लेकराला शिकवायला पाठवतात तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी. लेकर जरी शिकायला गेले ना, शिक्षण झाल्याच्या नंतर आरक्षण नाही, आरक्षण नसल्यामुळे भेटत नाही नोकरी त्यांना. पण त्या लेकरांना, ज्या लेकरासाठी ऊसतोडी करून पैसे भरलेत, 4-5 वर्ष ऊसतोडी त्या लेकरांसाठी केली, आणि त्या लेकराला जर नोकरी भेटत नसेल आरक्षणामुळे, आणि त्या लेकरांनी जर आत्महत्या केली, त्यावेळेला काय अंतकरण म्हणत असेल त्या आईवडिलांचं? जरांगे पाटलांनी स्वतःच्या जवळून त्यांच्या आईवडिलांची अवस्था पाहिली आहे ऊसतोडी करत असताना. काहीच नसतं, परिस्थिती खूप वाईट असते माणसाची.
जरांगे पाटलांनी जेव्हा पाहिलं तेव्हा ठरवलं की जो गोर गरीब परिवार आहे, जे गोर गरीब माणसं आहेत ना, त्यांच्यासाठी मला जगायचं आहे, त्यांच्यासाठी मला कार्य करायचं आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगते पहा, ती कीर्तन भजन करतोय, आम्ही महाराष्ट्रात फिरतोय, अवघ्या महाराष्ट्र आम्हाला डोक्यावरती घेतोय. पण कुठेही फिरू द्या, गरिबी माणसानं कधी विसरली नाही पाहिजे. कारण देव असा आहे, एखाद्या माणसाला रात्रीतून श्रीमंत करतो आणि एखाद्या माणसाला रात्रीतून गरीब करतो. काही काही जण पाहतो आपण, गरीब परिस्थिती असते, श्रीमंत झालेत, खूप काही प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे, पण गरीब माणूस जर त्यांच्याकडे आला. एक व्हिडिओ व्हायरल होत होता पहा, जेव्हा राजकारणी लोकांच्या गाड्या येत होत्या रस्त्यानं, सायकलवरती चाललेला एक माणूस, तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ, सायकलवरती चाललेला गरीब माणूस रस्त्याच्या कडेला उभा होता. पोलिसाच्या गाड्या वाजतात, लाल दिव्याच्या गाड्या वाजत होत्या, सायकल बाजूला घेतली, बाजूला उभा राहिला. पण जे बाकीचे पोलीस होते ना, ते पोलिसांनी त्या गरीब माणसाला, याला बोलतील सरकार लोक, साहेब लोक याला बोलतील म्हणून गरीब माणसाला त्यानं ढकलून दिलं रस्त्याच्या खाली, सायकल घेऊन पडला तो माणूस. मग मला सांगा, ज्या माणसानं गरिबीत जन्म घेतलाय, गरिबीमध्ये त्याचा जन्म झालाय, त्याचा गुन्हा आहे का, त्या माणसाचा गुन्हा आहे का? तो भगवान परमात्माने दिलाय त्याला, तो जन्म दिलाय, ज्या परिस्थितीमध्ये राहण्याची संधी दिली, राहायला सांगितलंय, त्या परिस्थितीमध्ये त्याला राहावं तर लागणार ना. आज आपण पाहतोय अवघा महाराष्ट्र डोक्यावरती घेतोय जरांगे पाटलाला. पहिलं जर चरित्र पाहिलं तर लक्षात येतं, बायको त्यांची 24 तास रडती घरी. आताही सांगितलंय, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत 2-3 महिने घरी जाणार नाही, मी नाही जाणार घरी, आरक्षण मिळून द्यायचंय मला समाजाला. कारण त्यांना माहिती आहे गरीब परिस्थितीचे लोक आहेत, आपण शेती करावं, शेतीला भाव भेटत नाही, शेतातल्या कोणत्याच पिकाला भाव भेटत नाही, भाव नसतो. शेतकऱ्याला एवढा खर्च करतो आयुष्यभर, 12ही महिने कोणता गावाला जात नाही, कुठंच जात नाही, 12ही महिने फक्त शेतातले पीक, शेतातलं काम बघतो. आणि जेव्हा कुठं पीक अगदी तोंडाला येणार, घास तोंडाला येणार, तेव्हा सरकारनं काहीतरी त्या पिकाचा भाव कमी करावा. अर्धे गेलेला खर्चाचा पैसाही निघत नाही, तेवढाही खर्च सुद्धा निघत नाही. त्या माणसाची अवस्था काय होत असेल? फक्त शेतकरी राजा म्हणतात, बळी राजा, पण राजा नाही, खूप गरीब परिस्थिती त्या राजाची आहे, त्या शेतकऱ्याची आहे. तीच परिस्थिती, तेच दुःख फक्त जाणणारा एकमेव माणूस आहे पहा, जरांगे पाटील. जेव्हा ऊसतोडी कामगाराची लोक पाहतो आपण, कुठेही झोपतात, कुठेही राहतात, दिलं ते खातात. रात्रीच्या 12 आणि 1ला मी माझी सत्य परिस्थिती सांगते. आज माझी आई खूप आशीर्वाद देत असेल मला, कारण जेव्हा आई रात्री 12-1 वाजायची झोपायला, रात्रीच भाकरी वगैरे करून ठेवायच्या, रात्री ऊसतोडीला जायचंय सकाळी म्हणून, रात्री 11-12 वाजायची झोपायला, सकाळी 2:30 वाजता उठायची. जेव्हा तिकडनं काम करून येणार, सकाळी शेतात कामाला जायचं. आम्ही लहान लहान होतो, शेतात कामाला जायचं, शेतातलं काम करून आल्याच्या नंतर घरचं काम करायचं. संध्याकाळी माझ्या आईला भाकर खाताना सुद्धा झोप लागायची. ती स्वतः पाहिली जवळून परिस्थिती, तेव्हा लक्षात येते पहा. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघाबानी, दाखवी न कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, होटावरी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐकत्या दिला पर लय अवघड हाय गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर. सांगायचंय तुम्हाला, जेव्हापासून मी कीर्तनकार झाले तेव्हा एक कविता, तेव्हापासून मी प्रत्येक कीर्तनात म्हणायचे पहा, प्रत्येक कीर्तनात म्हणायचे. एक सुंदर कविता आहे. जेव्हा मला ती कविता जेव्हा ऐकायला भेटली, जेव्हा मी ती कविता ऐकली, ती कविता ऐकून फक्त मला असं वाटलं की ज्या कवीने ही कविता तयार केली असेल ती माझ्यावर तर केली नसेल ना. ती कविता अशी होती, माझ्या डोळ्यातलं आसव
माझ्या डोळ्यातल आसवा कोणी मायेना पुसताना जणू हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळ जुडलेली उभ्या आयुष्याला त्यानं जशी कातर लावलेली मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना जणू हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात त्यानं बघितलं सपन त्यानं बघितलं सपन पालाऊसाचा काढताना जणू हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना आज आपण पाहतो प्रत्येक घराघरामध्ये तर लेक जन्माला आली 2-3 मुली असल्या तर आई वडील डोळे नाकतोंड मुरडवतात. पहा आम्ही 3 जणी बहिणी आहेत, 2 भाऊ आहेत, पण सगळेजण शिक्षण घेत आहेत. एक बहीण एक भाऊ लातूरला शिकतायत 2 वर्षापासनं आणि माझी मोठी बहीण पुण्याला शिकते. कित्येक लोकांनी सांगितलं पोरींना शिकून उपयोग काय आहे, पण मी तरी सांगू शकते माझ्या विश्वासाच्या जीवावर पोरगीची सगळं काय आहे. पहा माणसाचं आईवडिलांचं आयुष्य जर बदलायचं असेल तर पोरीला लक्ष्मीच्या पावलानं त्या घरामध्ये अवतार घ्यावा लागतो. परिस्थिती सगळ्यांचीच असते. मी तुम्हाला सांगायचं आहे, मी सांगितलं कशासाठी की जरांगे पाटलाचं एवढं चरित्र आहे आज अवघ्या महाराष्ट्रानं डोक्यावरती घेतलंय, पण याच्या पाठीमागचा खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे. तो इतिहासही आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आज आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे. हो शिवाजी महाराजांच्या पुढे एक पाऊल होते. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायचे राजा द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागायची, जगायची नाही मरायची संधी द्या. एका मावळ्याच्या युद्धामध्ये कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय तुटले. छत्रपती शिवाजी महाराज त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीवरती गेले. त्याच्याकडे पाहिलं डोळ्यात पाणी आलं होतं. डोळ्यात पाणी आलं. शिवरायांना वाईट वाटलं, माझ्यामुळे याचा परिवार उड्यावरती आलाय. याचं तर दुःख त्याला वाटत नसेल ना, पण शिवराय म्हणतात का रे तुझ्या तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी. उत्तर फार सुंदर दिलं त्या मावळ्यानं. मावळा सांगतोय राजा हात तुटले म्हणून रडत नाही राजा, राजा पाय तुटले म्हणून रडत नाही राजा, हात आणि पाय तुटलेत, मी आता संसार करू शकत नाही, मी आता प्रपंच करू शकत नाही, याच्यासाठी रडत नाही राजा. ऐका ना, एकाच गोष्टीसाठी डोळ्यामध्ये पाणी आहे की या महाराष्ट्राचा राजा माझ्या झोपडीत आला असताना देखील त्याला मुजरा करायला मला हात शिल्लक नाही, याचं दुःख वाटतंय राजा, म्हणून मी रडतोय राजा, म्हणून मी रडतोय राजा. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक पाऊल पुढे होते म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं धन्य माता पिता तयाची. मला सांगायचं हित आहे भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये. नामस्मरण जीवनामध्ये करावं का? का करायचंय नामस्मरण? नामस्मरण जीवनामध्ये सर्व काही आहे. पण मी सांगेल तुम्हाला मनुष्य देह धारण करून आलोयत, आल्याच्या नंतर भगवंताचं भजन करणं जीवनाचा उद्धारच त्यामध्ये आहे की भगवंताचं नामचिंतन करणं. नामस्मरण करायचंय का? माऊली ज्ञानोबाराय उत्तर सांगतात हरिपाठामध्ये ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगना होणे वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशीन झाली सीमा घेता विठोबाचे परिवर्तन